महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अंगणात वाळत घातलेल्या कपड्यांमधून पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ वादाचा वचपा काढण्यासाठी एका 46 वर्षीय व्यक्तीवर दबा धरून बसलेल्या चौघांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना भिगवण येथे घडली। या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना भिगवण हद्दीत घडली आहे। धनाजी उर्फ गणेश तुकाराम जमदाडे असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। तर विक्रम बाळासो माडगे, त्यांची पत्नी रुपाली माडगे तसेच 2 अनोळखी इसम अशा एकूण 4 विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी जमदाडे यांच्या कुटुंबियांनी अंगणात कपडे वाळत घातले होते। या कपड्यांमधून गळणारे पाणी आरोपींच्या अंगावर पडल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला होता। हा किरकोळ वाद मिटल्याचे वाटत असतानाच आरोपींनी मात्र मनात सूड भावना ठेवली होती। 26 एप्रिल 2026 रोजी रात्री 8:45च्या सुमारास जमदाडे हे किराणा दुकानात सामान घेण्यासाठी थांबले होते। यावेळी आधीच दबा धरून बसलेल्या विक्रम माडगे, त्याची पत्नी रुपाली माडगे आणि इतर 2 अनोळखी साथीदारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि कोयत्याने जमदाडे यांच्या डोक्यावर आणि शरीरावर सपासप वार केले। या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी जखमी जमदाडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी भिगवण पोलिसांनी वरील चौघांवर भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। भिगवण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।